सकाळची सुरुवात झाली आहे या शाही थंड नाश्त्याने। लोक म्हणतात जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए। मी म्हणते नाश्ता बाल्कनीत आणि शांततेत हवा। अप्पे खाताना असं वाटलं की मीच या जगाची राणी आहे, पण राणीचे सुख फार काय टिकत नाही, लगेच ड्युटीवर हजर झालं। आता वालाच्या शेंगा तोडून घेते, म्हणजे आयुष्यातील टेन्शन तोडल्याचं समाधान मिळेल। इकडे शांततेत आपण भाजी निवडत असलो तरी डोक्यात इतका गोंधळ चालू असतो, हे करायचं ते करायचं। मग इकडे बनवून घेतलेली आहे मी तिळाची चटणी, जेवणासोबत टेस्टी लागेल आणि आपल्या तोंडाला चवही येईल। मस्त झणझणीत अशी तिळाची चटणी बनवली। अरे देवा, हे काय, फोडणी द्यायला गेले तर जिरेच गायब झाले भरणीतलं। असं रिकामी झाली जसं काही महिन्याच्या शेवटी माझा खिसा रिकामा होतोय। चला गुपचूप नवीन पाकिट फोडून घेऊया आणि डबा भरून घेऊया, नाहीतर फोडणीशिवाय भाजी थंडी पडेल ना। तुमच्याही सोबत असंच होतं ना, की भाजी करायला गेलं या कुठलीही वस्तू करायला गेलं तर मग ती कधी कधी संपून जातं, कधी कधी आपल्याला लक्षात नसतं। आता सुरू करूया स्वच्छ भारत अभियान। हा इकडे कचरा दिसतोय ना, असा कचरा उचलतेच जसं माझ्या आयुष्यातील चुका सुधरवते। पण चुका सुधरवण्यासाठी आधी चुका करायला हव्या आणि त्या आपल्या कळायला हव्या। आपण तर कधी चुका करतच नसतो, तर सुधरवण्याची काही गरजच नसतं। आणि ही भांडी यांना तर इतकं घासणार की माझं तोंडच दिसलं पाहिजे आता यात। लाग आवडला असेल तर नक्की लाईक करा, नाहीतर पुन्हा शेंगा तोडायला लावेल।